फ्रेंड्स, मी मागे एक व्हिडिओ अपलोड केलेली होती माझ्या चॅनलवर. केकचा बिझनेस कसा करायचा? ती व्हिडिओ तुम्ही बघितली का? जर ती व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल, तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन ती व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे, केकचा बिझनेस तुम्ही कसा करू शकतात. आणि आज मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, तर तो फक्त ₹100 मध्ये आपल्याला केकचा बिझनेस आपण चालू करू शकतो. अशी ही व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे मीना. मीना बेक या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज ही व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेली आहे, तर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे तुम्हाला कळेल की मी या व्हिडिओमध्ये आज काय सांगितलं आहे. तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता बघा, व्हिडिओ चालू करताना मी तुम्हाला आधीच विचारलं होतं की तुम्ही माझी व्हिडिओ बघितली आहे का नाही. तर तुम्ही ती व्हिडिओ बघा आणि आज मी तुम्हाला या केकबद्दल असं सांगणार आहे की फक्त ₹100 खर्च करून तुम्ही हा केकचा बिझनेस सुरू करू शकता. तर तुम्ही म्हणाल की ताई ₹100 मध्ये आपण कसा काय केकचा बिझनेस चालू करायचा? तर तो प्रश्न तुमच्या मनामध्ये येणं साहजिक आहे. त्याचं कारण असं आहे की बघा, आता तुमच्यामध्ये जर अशी करायची काहीतरी जुनून असेल, काहीतरी अशी तुमची हिंमत असेल, तुमच्यामध्ये काहीतरी असा उत्साह असेल, तर तुम्ही या बिझनेसमध्ये उतरा. आणि या बिझनेसमध्ये उतरताना तुम्ही विचार कोणताच करू नका, का मला बिझनेस येणार नाही, का मला यात खूप पैसे अटकावे लागतील सुरुवातीलाच आणि मग मला ऑर्डर येतील का नाही, मग मी हा बिझनेस कसा करू, मग माझ्या फॅमिलीला मी कसं सांभाळू, मुलांचं कसं करू. तर याच्याबद्दल तुम्ही काहीच काळजी करू नका. त्याचं कारण असं आहे, की या बिझनेसच्या हे बिझनेस करायच्या आधी मी या सर्व परिस्थितीतून गेलेली आहे. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे, की मी कसा सुरुवातीपासून बिझनेस चालू केला होता. तर बघा, मी बिझनेस चालू केला होता 2017 मध्ये. तर मी 2017 मध्ये हा बिझनेस चालू केला आणि म्हणजे मला यायचं ते मी व्हिडिओ बघून ते केक अशी घरच्या घरी बनवायची आणि मग मी माझ्या आजूबाजूला जे माझे ओळखीचे हे होते लेडीज, तर त्यांना मी सांगायचे, की "ताई, मी केक बनवते. मला खूप छान केक बनवता येतात. तर तुम्हाला केव्हा लागला, तर मला तुम्ही केकची ऑर्डर द्या." आणि बाहेरच्या लोकांपेक्षा मी कमी रेट ठेवते. कारण माझी सुरुवात आहे आणि सुरुवात असल्यामुळे मी जास्त रेट ठेवू शकत नाही. मी कमी रेटमध्येच केक देते. तर त्याचं असं झालं, आमचे एक शेजारी होते. तर त्यांनी मला एक अर्धा किलोची केक मला ऑर्डर केली माझ्याकडे. तर ती होती पायनॅपल फ्लेवरची. तर मग आता पायनॅपल फ्लेवरचा केक त्यांना जर द्यायचा म्हटलं, तर मला त्याच्यासाठी व्हिप क्रीम लागेल, क्रश लागेल, अजून प्रीमिक्स लागेल. तर हे मी पूर्ण असं टोटल करत होते, की आता मला याच्यासाठी काय खर्च लागेल आणि कसं मी मॅनेज करू हे. मला पैसे तर घरातून टाकायचे नाही. मला या बिझनेसमधून जे प्रॉफिट येईल त्यावर मला हा बिझनेस चालू करायचा आहे. मग मी काय केलं, दुकानामध्ये गेली आणि 200 ग्रॅमचं प्रीमिक्स आणलं, गुडरीच कंपनीचं. तर त्यावेळेस ते प्रीमिक्स ₹40 ला मला 200 ग्रॅमचं प्रीमिक्स हे मिळालं. आणि मग ते प्रीमिक्स आणल्यानंतर माझ्याकडे एवढा एक स्टीलचं भांडं होतं. एक अर्धा किलोचा केक होईल एवढं स्टीलचं भांडं होतं माझ्याकडे. मग मी त्या भांड्यामध्येच तो केक बेक केला गॅसवरती. आणि मग आता हा केक बेक केल्यानंतर मग आता याला लागेल मला टर्न टेबल. तर मग आता हा केक मी कसा डेकोरेट करू? मग मी काय केलं, एक माझ्याकडे डब्बा होता स्टीलचा. असा गोल डबा होता स्टीलचा. तर मी तो ठेवला आणि त्याच्यावरती एक ताट असं पालथं मारलं. तर तो झाला माझा टर्न टेबल आणि मी त्याच्यावरती तो केक ठेवला आणि तो केक ठेवला आणि मला लागणार होतं मग क्रीम. तर मग व्हिप क्रीम आणायचं कसं? तर व्हिप क्रीम साठी मग मी काय केलं, आमच्या इथे असे एक छोटे-छोटे असे डबे मिळतात. ₹40-40 ला एक 200 ग्रॅम, 150 ग्रॅम असा व्हिप क्रीमचा डबा मिळतो. तर मी तो डबा आणला होता. मग तो डबा आणला मी व्हिप क्रीमचा आणि मग माझ्याकडे बीटर होतं, जुनं बीटर. एक ₹200-250 चं बीटर मी घेतलेलं होतं आईस्क्रीमसाठी. आईस्क्रीम घरी तयार करण्यासाठी मी ते बीटर घेतलेलं होतं. तर मी त्या बीटरने तो व्हिप क्रीम होता, तो व्हिप क्रीम तयार केला आणि टर्न टेबल तो असा तयार केला आणि एक माझ्याकडे मोठी सुरी होती. तर त्या सुरीने मी
कट केलं आणि एक पॅलेट नाईफ होता माझ्याकडे जुना प्लॅस्टिकचा. तर त्या पॅलेट नाईफने मी ते केकवर अशी ते क्रीम पसरत होती आणि मला बराच वेळ लागला होता, कारण सुरुवातीला आपल्याला एवढी प्रॅक्टिस नसते आणि पूर्ण साहित्य पण आपल्याकडे नसतं. पण माझ्यामध्ये अशी जिद्द होती, एक प्रकारची जिद्द होती, की नाही, मी हा केक बनवणारच आणि ह्या केकची ऑर्डर मी घेणारच आणि याचे पैसे आल्यानंतर मी माझा केकचा बिझनेस वाढवणार. हे माझ्या मनामध्ये होतं. मग मी काय केलं, तो केक पूर्ण डेकोरेट केला. आणि नोझल पण मी घरीच ते असं कात्रीने कापून काही असं नोझल बनवलं आणि तो डेकोरेट केला मी. आणि त्या केकसाठी लागणारं होतं मला क्रश, पायनॅपल क्रश. तर ते सुद्धा मी आणलं. एक ₹20-25 ची छोटी डबी मिळाली मला. तर ते सुद्धा मी आणले. त्यावेळेस मिळायचं. आता एवढे छोटे-छोटे प्रॉडक्ट हे लोक ठेवत नाही. हे 1 किलो 2 किलोमध्येच ठेवतात. तर त्या 17 साली मला ते प्रॉडक्ट असे छोटे-छोटे मला मिळाले होते. तर मी त्यापासून तो केक बनवलेला होता. तर त्यावेळेस मी त्यांना तो ₹250 ला अर्धा किलो केक दिला होता. तर मला त्याला ₹100 हा खर्च आला होता. कारण कसं आहे, मी जे आणलं ₹40 चं क्रीम, एक ₹25 चं क्रश, तर ते मला तेवढं तर काही लागलं नाही. मग मी त्याचं पूर्ण असं की आपल्याला याचा किती खर्च आला, आपल्याकडे किती शिल्लक आहे, असं मी कॅल्क्युलेशन केलं. तर मला तो केक ₹100 पर्यंत पडला होता. तर त्या ₹100 खर्च केल्यानंतर मला त्यातून ₹150 प्रॉफिट झाला होता. मग मी त्यातून एक व्हिप क्रीम आणलं आणि ₹100 चं व्हिप क्रीम आणलं. पुन्हा मी प्रीमिक्स आणलं 2. तर ते मी घरामध्ये आणून ठेवलेलं होतं. जर आपल्याला केकची ऑर्डर आली, तर आपण परत हा केक दुसऱ्यांना करून देऊ शकतो. तर अशा प्रकारे मी हा केकचा बिझनेस वाढवला. आणि मग मला हळू मला ऑर्डर यायला लागल्या. मग मी Instagramवर टाकायला लागली, Facebookवर टाकायला लागली, स्टेटसला ठेवायला लागली माझे केकचे फोटो. मग काही ग्रुप होते आपल्याकडे, त्या ग्रुपमध्ये मी माझे केकचे फोटो टाकत होती. मग तिथून मला त्या ऑर्डर यायच्या आणि तेव्हा मी एक मनावर ठरवलं होतं. मला कितीही लांबून ऑर्डर आली, तरी ती ऑर्डर मी घेत होती. कारण मला केकचा बिझनेस हा वाढवायचा होता. आणि मी त्यावेळेस होम डिलिव्हरीसुद्धा देत होती. कारण माझा मुलगा माझ्या हाताशी होता तेव्हा. तर माझा मुलगा तो केक घेऊन जायचा आणि ती डिलिव्हरी कंप्लीट करायच्या. आणि त्या डिलिव्हरीमध्ये सुद्धा त्या लोकांना म्हणजे कसं, किंवा आम्हाला तुम्ही घरपोच केक द्या, फ्रेश द्या, तुमचे काय चार्जेस असतील ते तुम्ही घ्या. तर ते लोकं मला केक चार्जेस प्लस डिलिव्हरी चार्जेस असे करून मला ते पैसे पे करत होते. तर त्यातून मी हा हळू माझा बिझनेस चालू केला. आता तुम्ही जर म्हणाल, की आम्ही डिलिव्हरी देणार नाही, आम्ही डिलिव्हरी द्यायला कोणी नाही आमच्याकडे, मग कसं करायचं? तर बघा, आता प्रत्येक शहरामध्ये सिटी बस आहे, रिक्षा आहे. तर तुम्ही त्या सिटी बसने जाऊ शकता, रिक्षाने जाऊ शकता आणि तो केक कसा करायचा? तर डिलिव्हर केक बॅग ही पण एक बाजारामध्ये आलेली आहे. तर त्याची व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, की ती डिलिव्हरची केक बॅग कशी असते. तर ती व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघा, तुम्हाला आयडिया येईल. त्याच्यामध्ये केक जर आपण ठेवला, तर तो अगदी सेफ जातो आपल्या कस्टमरपर्यंत आणि तुम्हीसुद्धा केक डिलिव्हर करू शकतात, हे लक्षात घ्या. आणि कसं आहे, असं केल्याशिवाय आपल्याला केकचा बिझनेस हा वाढू शकत नाही. तर अशा प्रकारे मी तुम्हाला माझी केकची सुरुवात कशी झाली, याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. तर आता तुम्ही बघा, तुम्हाला हा केकचा बिझनेस कशाप्रकारे चालू करायचा असेल. तर सुरुवातीला तुम्ही हळू असाही चालू केला तरी काही हरकत नाही. तुम्ही ₹1000-2000 जरी खर्च केले आणि चालू केला तरी काही हरकत नाही. तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल, तसा तुम्ही हा केकचा बिझनेस चालू करू शकाल. आणि माझी एकच महिलांना विनंती आहे, की तुम्ही घरामध्ये बसून हाच नाही, कोणताही बिझनेस चालू करा. फक्त आपण बाहेरच जाऊन पैसा कमवू शकतो असं नाही. आपण घरामध्ये बसून सुद्धा 2 पैसे आपल्या संसारासाठी कमवू शकतो. असे घरगुती भरपूर बिझनेस आपल्या YouTubeवर आहे. तुम्ही सर्च करा आणि तुम्हाला जो योग्य वाटेल तो बिझनेस तुम्ही घरामध्ये बसून करा. तुमच्या फॅमिलीला सांभाळून करा, मुलांना सांभाळून करा. काहीच हरकत नाही बिझनेस चालू करण्यासाठी. आणि तुम्हाला ही माझी व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून माझ्याकडून कोणत्या व्हिडिओ पाहिजे असतील, कोणत्या बिझनेसबद्दल माहिती पाहिजे असेल,
केकबद्दल म्हणा, काही दुसऱ्या बिझनेसबद्दल काहीही माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी अजून एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. ठीक आहे? तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.